देशात महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्यामुळे चांदूर रेल्वे येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे व निषेध नोंदविला। राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील कोरोना व्हायरसच्या आजाराला प्रतिबंध घालण्यात अपयशी ठरले असून दिवसेंदिवस या आजाराने रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढत आहे। शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नसून कर्जाचे पुनर्गठन सुद्धा केले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। पेरणी व बियाण्याची कोणतीही व्यवस्था सरकारने अजूनपर्यंत केली नाही। शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार युवक वाढत्या लोकसंख्येमुळे घरीच बसला आहे। अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे। त्यांना खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही। अशा परिस्थितींवर त्यांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत देणे आवश्यक आहे। तालुक्यातील कपाशीची खरेदी बंद असून इतर त्वरित सुरू करावी। केंद्र सरकारकडून आलेल्या राशन धान्याचे वाटप नेहमीच सुरू नाही। गहू, खाण्याचे तेल मिळत नाही, याची व्यवस्था त्वरित करावी। तसेच उद्योगधंदे व्यावसायिकांना किमान 50,000 रुपयापर्यंत कर्जाचे वाटप त्वरित करावे। अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष यांनी निदर्शने व धरणे दिली। 4 महिन्यापासून कोरोना व्हायरसची लागण झाली आहे आणि विशेषतः सर्व राज्याचा जर आपण अहवाल पाहिला तर एकंदरीत महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्तीत जास्त कोरोना व्हायरसचे पेशंट झाले आहे आणि या आजारावर प्रतिबंध घालण्यास महाराष्ट्र सरकार हे सपशेल अपयशी झाला आहे। कारण दिवसेंदिवस सारखे पेशंट वाढत आहे आणि मरणाऱ्या रुग्णांचे सुद्धा प्रमाण जास्त आहे। एकंदरीत या आजारावर महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्राच्या सरकारनं जे उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी आहे। यावेळी तालुका अध्यक्ष भाजपा संजय नसे, बंडू भुते, शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील, पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उत्तम ठाकरे, बबन गावंडे, संदीप सोळंके, प्रमोद अडसळ, प्रतिभा डांगे, उपसभापती प्रमोद नागमोते, लक्ष्मीकांत पनपालिया, केशव वंजारी, संतोष राठोड, सुषमा खंडार, पंजाब राऊत इत्यादी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।